शरद पवारांच्या पक्षाचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी खोचक टीका केली आहे। शरद पवारांना अजित पवारांकडे येण्याशिवाय पर्याय नाही असंही विखे म्हणाले। एवढे वर्ष जे राजकारण केलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची वेळ आली असंही विखेंनी म्हटलेलं आहे। नाव घेऊन टीका करावी लागते म्हणजे नाणं मार्केटमध्ये चालतंय। विखेंच्या टीकेला खासदार सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलंय। राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षावर टीका केली। पक्ष संपत चालला आहे, त्यांना अजित पवारांकडे येण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी खोचक टीका केली। त्यावर सुप्रिया सुळेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं। त्याचं उत्तर शरद पवार साहेबच देऊ शकतील, कारण त्यांनी आतापर्यंत सोयीप्रमाणे अनेक लोकांशी युत्या केल्या आणि राष्ट्राच्या व्यापक हिताकरता युत्या झालेल्या आहेत। त्या ही युती होते मला माहित नाही। बघा, म्हणजे एक तर ते वयानी पदानी सगळ्यांनीच माझ्यापेक्षा मोठी आहेत आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। पण एवढं असतानाही त्यांचं नाव घेऊन टीका करावं लागतं याचा अर्थ नाणं मार्केटमध्ये चालते। जर एवढंच नसतं तर बोलले पण कशाला असते।